Hey guys, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Pallavi with you again. आपण आता कॉन्स्टिट्यूशनची लेक्चर सिरीज जी की स्ट्रॅटेजी वाईज आणि शॉर्ट रिव्हिजन्स वाईज बघत आहोत. त्यातला आपला हा थर्ड व्हिडिओ आहे आणि थर्ड व्हिडिओ जो डील करतोय आज आपला की दी युनियन ज्युडिशरीशी. ठीक आहे, तर इथे लक्षात कसं ठेवायचं, तर आपण 24 सुप्रीम कोर्ट आणि 214 हायकोर्ट सगळे अंक इथे एकच आहेत. तर सुप्रीम कोर्ट 124 मध्ये दिलाय की एस्टॅब्लिशमेंट अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ द सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहणार आहे, अदर जजेस राहणार आहे आणि इथे फक्त नॉट मोर दॅन 7 दिलाय. त्याच्यानंतर आपण वाढवत ही संख्या आता 33 प्लस झालेली आहे. सो चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्याच्यानंतर म्हटलं एव्हरी जज ऑफ द सुप्रीम कोर्ट शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. ठीक आहे, तर प्रेसिडेंट अपॉइंट करणार आहे, वॉरंट अंडर हिज हँड अँड सील आफ्टर द कन्सल्टेशन विथ सच ऑफ द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड द हाय कोर्ट इन द स्टेट ॲज द प्रेसिडेंट मे डीम नेसेसरी फॉर द पर्पज अँड शॅल होल्ड ऑफिस अंटिल द अटेन ऑफ द एज ऑफ 65 इयर. ठीक आहे, तर इथे प्रेसिडेंट अपॉइंट करणार आहे आणि पुढे म्हटलं आहे की 65 इयर यांचं एज लिमिटेशन्स राहणार आहे. आणि जे अदर जे जजेस आहेत ते प्रोव्हाइडेड दॅट इन द केस ऑफ अपॉइंटमेंट ऑफ अदर जजेस अदर दॅन द चीफ जस्टिस, तर इथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया शॅल ऑलवेज कन्सल्टेड. ठीक आहे, तर इथे प्रेसिडेंट कन्सल्ट करणार आहे चीफ जस्टिस ऑफ इंडियासोबत. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इथे दिलं आहे. आणि हो, इथे तुम्हाला नवीन जे बुक्स आहेत तुमच्याकडे इथे नॅशनल जजेस अपॉइंटमेंट कमिशन्स एक अमेंडमेंट करून टाकले आहे, तर ते अमेंडमेंट वाचू नका, ते आता नाही आहेत. पण वेअर ॲक्टवाल्यांनी ते खूप भरपूर पुस्तकामध्ये छापून दिलं आहे, तर त्या अमेंडमेंट्स इथे नाही आहे. ज्यांच्याकडे 2014च्या आधीचं पुस्तक आहे किंवा 14पर्यंतचं पुस्तक आहे तेच पुस्तक योग्य आहे. नॅशनल कमिशन फॉर द जजेस अपॉइंटमेंट ऑफ द जजेस नाही आहे, बिकॉज आपल्याकडे कॉलेजियम सिस्टीम आहे. कॉलेजियम सिस्टीम बिकॉज ऑफ द इंडिपेंडंट ज्युडिशरी, तर ती जी काही अपॉइंटमेंट ऑफ कमिशन होती ती आता नाही आहे, काढून टाकली आहे. 2015 मध्ये आली आणि लगेच काढून टाकली. अ जज मे बी बाय रायटिंग अंडर हिज हँड ॲड्रेस टू द प्रेसिडेंट रिझाईन हिज ऑफिस. जजनी रिझाईन कोणाला करायचं? प्रेसिडेंटला. अ जज मे रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन क्लॉज 4. ठीक आहे, आता क्लॉज 4 आपण नंतर बघूया. त्यानंतर आहे द एज ऑफ द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट शॅल बी डिटरमाइंड बाय द ऑथॉरिटी अँड इन द सच मॅनर ॲज पार्लमेंट मे बाय लॉ प्रोव्हाइड. जे की 65 इयर आहे ते कमी जास्त नंतर होऊ शकतं पार्लमेंट बाय लॉ बनवून. ठीक आहे, कुठेच पार्लमेंट इंडिपेंडेंट काम करू शकत नाही, पार्लमेंटला लॉ बनवूनच काम करणं गरजेचं आहे. तर प्रत्येक ठिकाणी दिलं आहे पार्लमेंट बाय लॉ, पार्लमेंट बाय लॉ. A person shall not be qualified by the appointment of a judge of the Supreme Court unless he is a citizen of India. तर पहिलं क्वालिफिकेशन सिटीजन ऑफ इंडिया आहेच ऑफकोर्स. त्यानंतर हॅज बीन फॉर ॲट लिस्ट 5 इयर ऑफ जज ऑफ द हाय कोर्ट और ऑफ 2 or more such a कोर्ट्स इन अ सक्सेशन. ओके, कुठल्याही हायकोर्टामध्ये त्यांनी 5 वर्ष जज म्हणून काम केलेलं असावं, जज म्हणून ते असावे, किंवा 1 किंवा 2 हायकोर्टामध्ये 5 असावं. म्हणजे मुंबई आणि दुसऱ्या कुठल्याही हायकोर्टामध्ये 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असेल तर मॅटर करणार नाही. एकाच हायकोर्टात असावं असं काही नाही, इथे असं दिलेलं आहे. त्यानंतर म्हटलं आहे हॅज बीन फॉर ॲट लिस्ट 10 इयर अँड ॲडव्होकेट ऑफ द हाय कोर्ट और 2 or more सच अ कोर्ट इन अ सक्सेशन्स. ठीक आहे, तर इथे सरळ सरळ म्हणत आहे की 10 वर्ष ॲडव्होकसी तुमची झालेली असावी, 1 किंवा अनदर 2 हायकोर्ट किंवा 3 हायकोर्टमध्ये, पण 10 वर्षाचा ॲडव्होकसीचा कार्यकाळ हायकोर्टामध्ये कमी झालेला असावा तुमचा, तरच तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून अपॉइंट करण्यात येणार आहे. ॲज इज इन द ओपिनियन ऑफ द प्रेसिडेंट अ डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट, एक कायदे पंडित, कायदे तज्ज्ञ म्हणून प्रेसिडेंटच्या ओपिनियनमध्ये तो व्यक्ती असावा, त्यांनाच आपण इथे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून अपॉइंट करू शकतो. तर डायरेक्टली 4 वर या. ए जज ऑफ द सुप्रीम कोर्ट शॅल नॉट रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस एक्सेप्ट बाय अन ऑर्डर ऑफ ए प्रेसिडेंट पास्ट आफ्टर द ॲड्रेस बाय ईच हाऊस ऑफ पार्लमेंट. ओके, जजला काढता येत नाही, रिमूव्हल करता येत नाही. तर व्हॉट इज द रिमूव्हल प्रोसिजर गिवन हिअर? सो ईच हाऊस ऑफ द पार्लमेंट, ठीक आहे, सपोर्टेड बाय मेजॉरिटी of the total membership of the house and by the majority of the not less than 2/3 मेजॉरिटीने हाऊसच्या जजला काढण्याची प्रोसिडिंग आहे, डायरेक्टली काढू शकत नाही, रिमूव्हल करू शकत नाही. Of the member of the house present and voting has been presented to the president in the same sessions for the removal on ground of approved misbehavior or incapacity. जे 2 ग्राउंड आहेत तुमचे, कुठल्या ग्राउंडवर तुम्हाला काढणार? मिसबिहेवियर, ठीक आहे, आणि इनकॅपॅसिटी. 2/3 मेजॉरिटीने काढायचं आहे, हाऊसची मेजॉरिटी 2/3 पाहिजे, प्रेसिडेंटनी ऑर्डर पास केलं पाहिजे तरच निघू शकतं. आणि 2 गोष्टी आहेत तिथे, मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटीवरच प्रेसिडेंटला सुप्रीम कोर्टाच्या जस्टिसला आपण इथे रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर दुसरा आर्टिकल महत्त्वाचा आहे, अपॉइंटमेंट ऑफ ॲक्टिंग चीफ जस्टिस.
ॲक्टिंग चीफ जस्टिस जे तुम्ही इथे वाचू शकता, तिथे मला शिकवण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे. जेव्हाही कधी वाटतं की जेव्हाही कधी सुप्रीम कोर्टाच्या जजला वाटतं की इथे वॅकंट आहे जागा आणि ॲक्टिंग चीफ जस्टिसची गरज आहे, तर हायकोर्टाच्या एखाद्या जजला जस्टिसला तिथे बोलवण्यात येतं आणि ॲक्टिंग चीफ जस्टिस म्हणून तिथे अपॉइंट करण्यात येतं आणि इथेही प्रेसिडेंट प्रेसिडेंटच अपॉइंट करतं. ठीक आहे. तर अपॉइंटमेंट ऑफ ॲडहॉक जजेस जे की ऑफकोर्स प्रेसिडेंट आणि CJI विथ द कन्सल्टेशन ऑफ द हायकोर्ट, बिकॉज हायकोर्टामधल्या जस्टिसला आपल्याला सुप्रीम कोर्टात आणायचं आहे, तर हे तिघही जण अपॉइंटमेंट तर प्रेसिडेंट करतं, पण CJI आणि हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस असतात यांचं हे कन्सल्टेशन इथे महत्त्वाचं असतं. सो प्लीज हे डीपली वाचून घ्या, कारण की हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अटेंडन्स ऑफ ए रिटायर्ड जज ॲट अ सिटिंग ऑफ द सुप्रीम कोर्ट. डेफिनेटली जर रिटायर्ड जजला तिथे सिटिंगमध्ये बोलवायचं असेल तर ड्युली क्वालिफाईड जे आहेत, ऑफकोर्स क्वालिफाईड असतात, त्यांना तिथे बोलवण्यात येतं आणि त्यांना जज मात्र म्हटल्या जाणार नाही, बिकॉज ते रिटायर्ड जज म्हणून त्यांची सिटिंग जी आहे ते वेगळीच आहे. त्यानंतर 129 सुप्रीम कोर्ट टू बी अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड. ठीक आहे की नाही. तर इथे हा हे आर्टिकल डायरेक्टली लक्षात ठेवा. 129 कशाशी डील करतोय. कोर्ट ऑफ रेकॉर्डची कन्सेप्ट खूप मोठी आहे, त्याच्यामुळे एखादा पर्टिक्युलर त्याच्यावर व्हिडिओ बनवावा लागेल. पण आता प्रिलिमसाठी फक्त सुप्रीम कोर्ट टू बी कोर्ट ऑफ रेकॉर्ड कुठल्या आर्टिकलमध्ये दिलं आहे तर 129. मी तुम्हाला जेव्हाही सांगते की खाली जर मटेरियल काही चांगलं दिलं असेल तर ते प्रश्नमधून विचारण्यात येतात. खाली काही इतकं जास्त दिलं नाही तर सरळ आर्टिकलच विचारण्यात येतो. 130 सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट सध्या तरी दिल्लीत आहे. याच्यावर खूप सारं चर्चा आणि क्रिटिसिझम होत आहे की साऊथचे जे लोक आहेत किंवा आपणही आहोत साऊथची टच जे आहेत, तर त्यांना सुप्रीम कोर्ट खूपच जास्त दूर पडतं आहे. बट ऑप्शन नाही आहे. युनिकनेस जर सुप्रीम कोर्टाची इकडे तिकडे बेंचेस झाले साऊथमध्ये वगैरे, तर ते हायकोर्टाचा त्याला इफेक्ट येऊन जाईल आणि युनिकनेस जी आहे SCची आपल्या सुप्रीम कोर्टाची ती राहणार नाही. ओके. सो 131 ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. काय आहे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन्स ऑफ द सुप्रीम कोर्ट, तर इथेही तुम्ही वाचू शकतात. मी जस्ट तुम्हाला हिंट देते की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेटमध्ये जर काही मॅटर असेल तर डायरेक्टली ते कुठे जाणार आहे, सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाला त्या केसचं ज्युरिस्डिक्शन आहे. ओके. सुप्रीम कोर्टाला ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्युरिस्डिक्शन आहे. मॅटर कसे जातील तर सेंट्रल गव्हर्नमेंट वर्सेस स्टेट. ठीक आहे. त्यानंतर स्टेट वर्सेस स्टेट, एका स्टेटचा दुसऱ्या स्टेटची वाद आहे, तर हेही ज्युरिस्डिक्शन सुप्रीम कोर्टाला आहे. ते तिन्ही पॉईंट A, B, C तीनही पॉईंट तुम्हाला वाचून घ्यायचे आहे की कुठल्या प्रकारे सुप्रीम कोर्टाला डायरेक्टली ज्युरिस्डिक्शन एखाद्या मॅटरचं घेता येतं. तर 132 मध्ये येऊया. हे महत्त्वाचं आर्टिकल आहे. अपिलेट ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. अपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे सुप्रीम कोर्टाला ऑफकोर्स इन अपील फ्रॉम द हाय कोर्ट्स इन सर्टन केसेस. काही केसेसमध्ये समजा जर सबऑर्डिनेट कोर्टाकडनं सेशन कोर्टाकडनं हायकोर्टाकडे अपील गेली आहे आणि हायकोर्टाकडनं ती अपील सुप्रीम कोर्टाकडे गेली आहे, तर अशा काही सर्टन केसेसमध्ये अपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे का सुप्रीम कोर्टाला, तर इथे सांगितलं की कुठल्या केसेस हायकोर्टाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये अपील मध्ये जाणार. प्रत्येक केस हायकोर्टातनं डायरेक्टली सुप्रीम कोर्टात जाणार नाही किंवा अपिलेबलचा राईट त्यांना राहणार नाही. म्हणजे मी सेशन कोर्टात होते, माझ्या अगेन्स्ट न्याय लागला, त्याच्यानंतर मी हायकोर्टात गेले. आता हायकोर्टातनं समोर डिपेंड करतं की काही सर्टन केसेस असतात त्यांनाच सुप्रीम कोर्टामध्ये जायला भेटतं. प्रत्येक केस इलिजिबल नसते सुप्रीम कोर्टामध्ये जायला. सो ॲन अपील शॅल लाय टू द सुप्रीम कोर्ट फ्रॉम एनी जजमेंट, डिक्री ऑर फायनल ऑर्डर ऑफ ए हाय कोर्ट इन द टेरिटरी ऑफ इंडिया, वेदर इन अ सिव्हिल ऑर क्रिमिनल or other proceeding, if the High Court certifies under the Article 134A that the case involves substantial question of law as the interpretation of the Constitution. तर इथे म्हटलं की हायकोर्ट सर्टिफिकेट देणार आहे तुम्हाला 134A मध्ये. ठीक आहे, ते समोर पाहूया आपण. 134A आर्टिकल जो आहे तिथे हायकोर्ट सर्टिफिकेट देणार आहे की दिस केस इज फिट टू अपील टू द सुप्रीम कोर्ट. ठीक आहे की नाही, की ही जी केस आहे ती सुप्रीम कोर्टाने याची अपील ऐकून घ्यावी असं एक सर्टिफिकेट देणार आहे हायकोर्ट, तरच ती केस हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टामध्ये अपीलमध्ये जाणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ अराईज होतो आहे आणि कॉन्स्टिट्यूशनचं इंटरप्रिटेशन करणं गरजेचं आहे, वेदर दॅट केस इज अ क्रिमिनल ऑर सिव्हिल. तर लक्षात ठेवा की 132 क्रिमिनल सिव्हिल केसेसबद्दल बोलतो, त्यामध्ये हायकोर्टाचं सर्टिफिकेट अनिवार्य आहे, जे की 134 मध्ये देते हायकोर्ट तुम्हाला की हे घ्या सर्टिफिकेट आणि तुम्ही जाऊ शकता सुप्रीम कोर्टामध्ये. अँड द सेकंड इज तिथे सबस्टेन्शियल क्वेश्चन लॉ अराईज झाला पाहिजे त्या मॅटरमध्ये आणि इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे. हायकोर्टाला वाटलं पाहिजे की या मॅटरवर सुप्रीम कोर्टाने आता पाहावं, आमच्या लेवलवर आम्ही पाहिलं आहे, आता सुप्रीम कोर्टाने याकडे बघावं, असं जर वाटत असेल तरच ती केस सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. ठीक आहे.
व्हेअर सच अ सर्टिफिकेट इज गिवन, जे काही 134A नुसार सर्टिफिकेट हायकोर्टाने दिलं आहे. एनी पार्टी इन द केस मे अपील टू द सुप्रीम कोर्ट ऑन द ग्राउंड दॅट एनी सच अ क्वेश्चन्स ॲज अपोरसेट हॅज बीन रॉंगली डिसाइडेड. डेफिनेटली एखादा क्वेश्चन्स आहे जो की रॉंगली डिसाइडेड केला आहे, जो की तर त्या मॅटरमध्येही तिथे सुप्रीम कोर्टामध्ये अपील होऊ शकते आणि हायकोर्टाला असं लिहून देणं गरजेचं असतं. त्यानंतर आहे 133 अपिलेट ज्युरिस्डिक्शन ऑफ ए सुप्रीम कोर्ट इन अपील फ्रॉम हाय कोर्ट इन रिगार्ड टू द सिव्हिल मॅटर. हे बघा 132 जो सिव्हिल क्रिमिनलशी डील करतो, तो 133 आहे तो फक्त सिव्हिल केसेसशी डील करतोय की सिव्हिल केसेसमध्ये जेव्हा सिव्हिल केसेसची सुप्रीम कोर्टामध्ये अपील कशी होणार याबद्दल बोलतोय. तर ॲन अपील शॅल लाय टू द सुप्रीम कोर्ट फ्रॉम एनी जजमेंट डिक्री ऑर फायनल ऑर्डर इन अ सिव्हिल प्रोसिडिंग ऑफ हाय कोर्ट्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया इफ द हाय कोर्ट सर्टिफाईड अंडर आर्टिकल 134. एखादी सिव्हिल केस आहे हायकोर्टाकडे आणि हायकोर्टाला वाटते की याची अपीलचा राईट या पार्टीला सुप्रीम कोर्टाकडे जाण्यासाठी आहे आणि ही केस जी आहे ती सुप्रीम कोर्टाने पाहावी असं 134A मध्ये सर्टिफिकेट हायकोर्ट देत आहे, तरच ही सिव्हिलची जी अपील आहे ती सुप्रीम कोर्टात जाणार आहे. तर इथे काही समोर दिले दॅट द केस इन्व्हॉल्व्स सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ ऑफ ए जनरल इम्पॉर्टन्स. पहिले काय इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन होता 132 मध्ये. इथे सांगितलं की सबस्टेन्शियल क्वेश्चन सिव्हिल मॅटर आहे, त्याच्यामध्ये सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ झालाय आणि जनरल इम्पॉर्टन्सला सुद्धा टच करतोय, तर याची अपील सुप्रीम कोर्टामध्ये करायला हरकत नाही असं हायकोर्ट सांगतंय. त्यानंतर दॅट द ओपिनियन ऑफ द हायकोर्ट दॅट सेड क्वेश्चन नीड टू बी डिसाइडेड बाय द सुप्रीम कोर्ट. आणि हा जो क्वेश्चन आहे तो सुप्रीम कोर्टाने डिसाईड केला पाहिजे असं हायकोर्ट सांगत आहे आणि हायकोर्ट सर्टिफिकेटमध्ये लिहून देत आहे. तर डेफिनेटली तुमची जी अपील आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही अपील करण्यासाठी एंटायटल आहात. सो पुढे परत सांगतात की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग इन आर्टिकल 132 एनी पार्टी अपिलिंग टू द सुप्रीम कोर्ट अंडर क्लॉज 1 मे अर्ज as one of the ground in the such appeal that the substantial question of law as to the interpretation of this constitution has been wrongly decided. Substantial question of law इथे कुठेतरी wrongly decide केलेला दिसतोय, तर डेफिनेटली तुम्ही तिथे जाऊ शकता. मग आता नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग इन दिस आर्टिकल नो अपील शॅल अनलेस पार्लमेंट बाय लॉ अदरवाइज प्रोव्हाइडेड लाईट टू द सुप्रीम कोर्ट फ्रॉम द जजमेंट डिक्री और फायनल ऑर्डर वन जज ऑफ द हायकोर्ट. सिंगल जज की आपण पाहतोय की सिंगल जजवर जर हायकोर्टाचा सिंगल जज इथे जर जजमेंट देत असेल तर त्याच्यावर अपील नाही आहे असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर 134 अपिलेट ज्युरिस्डिक्शन ऑफ ए सुप्रीम कोर्ट इन रिगार्ड टू द क्रिमिनल मॅटर. ओके, दिस सेक्शन डील्स विथ दिस आर्टिकल डील्स विथ क्रिमिनल मॅटर्स ओनली. ओके, आता आपण CRPC मध्ये पण पाहतोय किंवा तुम्ही वाचलं असेल अपीलचा प्रोव्हिजन झाला असेल तर तुम्हाला इझी जाईल हे. तर 134 मध्ये सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टाकडे कुठल्या अपील जाणार आहे ज्या की क्रिमिनल मॅटर्सच्या आहेत, ओनली क्रिमिनल मॅटर्स. सो अन अपील शॅल लाय टू द सुप्रीम कोर्ट फ्रॉम एनी जजमेंट फायनल ऑर्डर और सेंटेन्स इन द क्रिमिनल प्रोसिडिंग ऑफ द हाय कोर्ट इन द टेरिटरी ऑफ इंडिया इफ द हायकोर्टाने पास केला एखादा ऑर्डर, आता त्याची अपील सुप्रीम कोर्टात जाणार का? तर हे खाली दिलं आहे की कुठल्या मॅटरमध्ये डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये अपील जाणार. हॅज अन अपील रिव्हर्स्ड an order of acquittal of an accused person and sentenced him to the death. ठीक आहे, इथे रिव्हर्स बद्दल सांगितलं म्हणजे ऑलरेडी सेशन कोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे. सेशन कोर्टाने काय जजमेंट दिलं आहे? हॅज अन अपील रिव्हर्स अँड ऑर्डर ऑफ ॲक्विटल. सेशन कोर्टाने एक ॲक्विटल केलं होतं, ठीक आहे, एका पर्सनला ॲक्विटल केलं. मग अगेन्स्ट पार्टी जी होती, जे की प्रॉसिक्युशन असेल ऑफकोर्स, प्रोसिक्युशननी अपील केली हायकोर्टमध्ये. हायकोर्टाने काय केलं आहे आता? ऑफ अन अक्युज्ड पर्सन अँड सेंटेन्स्ड हिम टू डेथ. हायकोर्टाने रिव्हर्स केलं, ॲक्विटलचं डेथ सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलं, तर या डेथ सेंटेन्सवर तुम्ही सुप्रीम कोर्टात अपील घेऊन जाऊ शकता. ओके, फर्स्ट. सेकंड इज हॅज विथड्रॉन फॉर ट्रायल बिफोर इटसेल्फ एनी केस फ्रॉम एनी कोर्ट सबऑर्डिनेट टू इट्स ऑथॉरिटी अँड हॅज इन सच अ ट्रायल कन्व्हिक्टेड द अक्युज्ड पर्सन अँड सेंटेन्स्ड हिम टू द डेथ. आता एखादी विथड्रॉ केला आहे, ठीक आहे, फॉर अ ट्रायल. इथे ट्रायल म्हणजे सेशन कोर्टाचं ट्रायल आहे. एखादी विथड्रॉ केलेली केस आहे, त्याची अपील गेलेली आहे तुमच्या हायकोर्टामध्ये आणि पुन्हा त्याच्यामध्ये ही सुद्धा हायकोर्टाने डेथ सुनावली आहे, तर तिथे सुद्धा तुम्ही डायरेक्टली कुठे जाऊ शकता? सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. सर्टिफिकेट अंडर आर्टिकल 134A दॅट द केस फिट वन फॉर द अपील टू द सुप्रीम कोर्ट. डेफिनेटली सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही अपील घेऊन जाऊ शकता. हे हायकोर्ट 134 नुसार सर्टिफिकेट देऊन सांगताय, तर डेफिनेटली तिथे हायकोर्टाची जी अपील आहे, हायकोर्टाने जी केस पाहिली त्याच्यावर अपील सुप्रीम कोर्टात होऊ शकते. आता पुढचं मी वाचणार नाही, एवढंच इथे महत्त्वाचं. त्याच्यानंतर 134A सर्टिफिकेट फॉर अपील टू द सुप्रीम कोर्ट. हायकोर्ट इथे अपील सर्टिफिकेट देत आहे, तर इथे या आर्टिकलमध्ये हायकोर्ट सर्टिफिकेट देत आहे
की हे घ्या सर्टिफिकेट आणि तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायला जाऊ शकता अशा प्रकारे. तर हे सर्टिफिकेट काय आहे म्हटलं शॉर्टमध्ये बघूया. मे इफ इट डीम्स फिट सो टू डू ऑन इट्स ओन मोशन. ठीक आहे की नाही. जर कोर्टाला वाटत असेल ओन मोशनवर की फिट आहे हे अपील करण्यासाठी तर ते देईल सर्टिफिकेट. कोण? ओन मोशनवर. हायकोर्ट स्वतः सर्टिफिकेट देऊ शकतं की दिस केस इज फिट टू अपील टू द सुप्रीम कोर्ट. तर हायकोर्ट सर्टिफिकेट देणार आहे 134 अंतर्गत ए अंतर्गत की ही केस तुम्ही अपील मध्ये नेऊ शकता सुप्रीम कोर्टाकडे ऑन ओन मोशन. हा ऑप्शन लक्षात ठेवायचा. त्यानंतर बी आहे शॅल इफ अन ओरल अप्लिकेशन इज मेड. ठीक आहे की नाही. ओरली ही पार्टी अप्लाय करू शकते की आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये अपील घेऊन जायची आहे. बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ द पार्टी ॲग्रीवड इमिडिएटली आफ्टर द पासिंग ऑफ मेकिंग ऑर सच अ जजमेंट डिग्री फायनल ऑर्डर. ठीक आहे. जेव्हा ही जजमेंट डिग्री पास झाली तेव्हाच तुम्ही इमिडिएटली सांगू शकता. रिटर्न ओरलही सांगू शकतात की सर आम्हाला अपील घेऊन तिकडे जायचं आहे म्हणून. ठीक आहे. तर हे 2 पॉईंट इथे लक्षात ठेवण्याचा. 136 जो आर्टिकल आहे तो महत्त्वाचा. स्पेशल लीव टू अपील बाय द सुप्रीम कोर्ट. जिथे अपीलचा प्रोव्हिजन दिला नाही आहे इथे अपीलच करण्यासारखी आता जागा नाही. जसं की कन्सेंट डिग्री असेल, आपल्याला लोक अदालत असेल, जसे की ट्रिब्युनल्स असतील. ठीक आहे. तर इथे अपीलचा राईट नाही आहे. तर इथे आपण याला लॉयर्स पॅराडाईज म्हणतो. ठीक आहे की नाही. लॉयर ज्या पळवाटा काढतात ते इथून स्पेशल लीव टू अपील 136 मधून आपण सुप्रीम कोर्टात डायरेक्टली अपील करू शकतो. तर नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग इन दिस चॅप्टर द सुप्रीम कोर्ट मे इन इट्स डिस्क्रिएशन ग्रांट स्पेशल लीव टू अपील. सुप्रीम कोर्ट ग्रांट करते म्हणजे तुम्हाला एक अप्लिकेशन पहिले करायचं आहे तिथे की सुप्रीम कोर्ट तुम्हाला ग्रांट करते की घ्या बाबा ठीक आहे तुम्हाला अपील करण्याचा राईट आम्ही ग्रांट करतो आहे. फ्रॉम एनी जजमेंट डिग्री डिटर्मिनेशन सेंटेन्स ऑर्डर इन ए कॉज ऑफ ए मॅटर पास्ड ऑर मेड बाय एनी कोर्ट ऑर ट्रिब्युनल इन द टेरिटरी ऑफ इंडिया. कुठल्याही कोर्टाने जजमेंट काढलं आहे त्याच्यावर तुम्हाला अपील करायची. पण अपील जनरली नाही आहे. तर स्पेशल लीव टू अपील ग्रांट तुम्ही ॲप्लिकेशन करून ग्रांट करून घ्या सुप्रीम कोर्टाकडनं आणि त्यानंतर तुम्ही ते करू शकता. आणि त्यानंतर म्हटलं आहे ट्रिब्युनलनी सुद्धा म्हणजे लोक अदालत असो किंवा आर्बिट्रेशन असो याच्यावर अपील नाही आहे तर याच्यावर सुद्धा तुम्ही अपील करू शकता हे लीव टू अपील ग्रांट करून 136 नुसार. ठीक आहे. तर हे आहे आपलं 136चं. त्यानंतर 137 मध्ये रिव्ह्यूचा पॉवर सुप्रीम कोर्टाला आहे. हे तुम्ही आर्टिकल लक्षात ठेवू. तर सर्व 139A ट्रान्सफर ऑफ ए सर्टन केसेस. ऑफकोर्स CPC मध्येही पाहिलं आपण आणि इथेही आहे ट्रान्सफर ऑफ ए सर्टन केसेस. सुप्रीम कोर्ट ट्रान्सफर करू शकतं या कोर्टातनं त्या कोर्टात किंवा कुठलीही केस आपल्याकडे काढून घेऊ शकतं किंवा कुठलीही केस कमिटही करू शकतं. हा ट्रान्सफर पॉवर जो आहे 139A मध्ये दिलेला आहे. त्यानंतर ॲन्सिलरी पॉवर ऑफ द सुप्रीम कोर्ट आहे. सहाय्यक पॉवर ज्याला आपण म्हणतो सुप्रीम कोर्टाचे. 141 लॉ डिक्लेअर बाय सुप्रीम कोर्ट टू बी बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स. ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम याला म्हणतो आपण. प्रेसिडेंट याला म्हणतो की सगळ्या कोर्टावर सबऑर्डिनेट हायकोर्ट वगैरेवर सगळ्या कोर्टावर त्यांचे सायटेशन जजमेंट आपण तिथे लागू करू शकतो. तर याच्यानंतरचा आर्टिकल जो आहे तो महत्त्वाचा आहे 143 पॉवर ऑफ ए प्रेसिडेंट टू कन्सल्ट सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. 143. ठीक आहे. 143 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर नंतरचा आर्टिकल जो आहे ते 143 आहे. याच्यामध्ये प्रेसिडेंट ओपिनियन मागू शकतं, कन्सल्टेशन करू शकता ऑन द लिगल मॅटर्स ऑन द लॉ अँड फॅक्ट टू द सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट तसं ओपिनियन देऊ शकतं. आर्टिकल 44 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड दिला आहे. त्याच्यामध्ये ही सिव्हिल शब्द आला. त्यानंतर 144 मध्ये सिव्हिल अँड ज्युडिशियल ऑथॉरिटी टू ॲक्ट इन एड द सुप्रीम कोर्ट असं दिलं. हे सेक्शन आर्टिकल मॅच करून आणि तसे हे आर्टिकल मॅच करून तुम्ही इथे सांगू शकतात. रूल ऑफ द कोर्ट. रूल काय आहेत तिचे. आता काय असणार आहे रूल. जसे की आपण जे काही रूल बनवतो सर्टिफिकेट इश्यू करणं, रिवाईज करणं, रूल करणं, बेल रिगार्डिंग स्टे ऑफ सूट, प्रोसिजर करणं. ठीक आहे. प्रोसिजर करणं, प्रोसिजर टू रिमूव्ह द PSC. ठीक आहे की नाही. सस्पेंड करणं, अपीलचे काही नियम, एन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईट, सर्टिफिकेट्स, हे सगळे रूल्स आहे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे. जसे की CPC मध्ये रूल आपण बनवतो, जसे की CPC मध्ये रूल बनवत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 145 मध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे जे की 2 आणि 3 मध्ये आहे. 2 मध्ये सांगितलं सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन क्लॉज 3 रूल मेड अंडर दिस आर्टिकल फिक्स the minimum number of judges who are to sit for a purpose and may provide for the power single judge and division court. ठीक आहे. इथे जे काही रूल्स आहे ते सिंगल डिव्हिजन कोर्ट्स वगैरे बनू शकतात. त्यानंतर 3 मध्ये खूप महत्त्वाचं सांगितलं आहे की द मिनिमम नंबर ऑफ जजेस हू आर टू सीट फॉर अ पर्पज ऑफ डिसाइडिंग एनी केस इन्व्हॉल्विंग सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ ॲज टू द इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके.
सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ डिस्कस करायचा आहे ॲज पर द इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंटरप्रिटेशन करायचं आहे तर तिथे कमीत कमी मिनिमम 5 जजेस तुम्हाला लागतात. 5 जजेस इज मॅन्डेटरी. आपल्याकडे सिंगल बेंच आहे म्हणजे 1 जजेस, ड्युअल बेंच आहे म्हणजे 2 जजेस, त्यानंतर फुल बेंच 3 जजेसचा आणि कॉन्स्टिट्यूशनल बेंच ज्याला म्हणतो आपण 5 जजेसचा. जर कॉन्स्टिट्यूशनचं इंटरप्रिटेशन करायचं असेल तर कमीत कमी 5 जजेस मॅन्डेटरी आहे. 5 जजेसच्या खाली जर बसत असेल बेंच तर तो कॉन्स्टिट्यूशनल बेंच नाही आहे. त्यानंतर इंटरप्रिटेशनचे जे पॉवर आहे 147 आर्टिकलमध्ये सुप्रीम कोर्टाला दिलेले आहेत. यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हायकोर्ट्स आणि दुसरे काही प्रोव्हिजन्स पाहूया. तर थँक्यू सो मच. हे शॉर्ट रिव्हिजन आहे. अगेन आय टोल्ड यू दिस इज अ शॉर्ट रिव्हिजन फॉर द JMFC प्रिलिम्स ओनली. खूप डीपली मी शिकवत नाही आहे. जे काही इम्पॉर्टन्स आहे ते फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि थोड्याफार ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करते आहे. सो चांगल्या प्रकारे तयारी करा. बेस्ट ऑफ लक आणि व्हिडिओ जेवढं होईल तेवढं आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू सो मच.